गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, माझं नाव रागिनी दिलीप अनासोने आहे आणि मी शासकीय अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून आज तुम्हाला वर्ग 8चा आज आपण वर्ग 8चा इतिहास हा विषय बघणार आहोत। विषय इतिहास। वर्ग 8चा इतिहास हा विषय बघणार आहोत। तर इतिहासामध्ये आज आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा घटक पाहणार आहोत। सामाजिक व धार्मिक प्रबोधन। तर विद्यार्थ्यांनो, आपण याआधी इतिहासामध्ये खूप काही शिकलेलो आहोत। तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी बघितल्या। या चळवळी कशा संदर्भात झाल्या होत्या, तर आपल्या याच्यामध्ये काही नवीन सुधारणा घडून आणण्यासाठी किंवा नवीन म्हणजे जे काही रूढी परंपरा वगैरे चालीरीती वगैरे आहेत, या काही त्या सगळ्या काही व्यवस्थितरित्या घडून आणणे किंवा आपण आंदोलने बघितली होती। तर आंदोलन हे कशासाठी करत असतो, तर आपल्या हक्कांसाठी वगैरे आपण आंदोलन करत असतो। तर त्याच प्रकारे आज आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा भाग बघणार आहोत। तर प्रबोधन म्हणजे काय, जे आपल्या जीवनाचे जे काही सर्व क्षेत्र असते, जसं सामाजिक झालं, धार्मिक झालं, आर्थिक झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये काय घडवून आणणे, तर एक प्रकारची प्रगती घडवून आणणे, म्हणजे त्या गोष्टींना वाटचाल देणे किंवा ती गोष्ट प्रगती पथावर नेणे, म्हणजे काय होते, तर प्रबोधन म्हणजे एक प्रकारची प्रगती म्हणजेच काय होते, तर प्रबोधन होते। तर आपण सामाजिक व धार्मिक याच्यामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये कशा प्रकारचे प्रबोधन घडून आले व त्यासाठी कुठल्या प्रकारच्या योजना आखल्या गेल्या किंवा त्यासाठी कुठल्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था उभारण्यात आल्या, महिलांसाठी असो किंवा किंवा अशिक्षितांसाठी असो किंवा गोरगरिबांसाठी असो किंवा महिलांवर होणारे जे अत्याचार अन्याय आहे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठीच्या ज्या संस्था उभारण्यात आल्या, तर आपण त्याबद्दल आज या पाठामध्ये बघणार आहोत। तर आजच्या पाठाचा आपला उपघटक आहे धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व। म्हणजे धर्म सुधारणा ज्या होत्या, जो आपला काही धर्म होता त्याच्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करण्यात आला, धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व। म्हणजे समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनिष्ट चालीरीती होत्या त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल घडून आणण्यात आले किंवा त्याच्यावर कशा प्रकारचे निर्बंध लावण्यात आले, हे आपण या पाठामध्ये आज बघणार आहोत। तर आपला घटक आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन आणि उपघटक आहे धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व। तर बघा, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच म्हणजे आपल्या याच्यावर जेव्हा इंग्रजांची सत्ता होती तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा जो प्रचार व प्रसार होत गेला, त्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना व नवीन तत्वज्ञान यांचा सुद्धा प्रचार होत गेला। म्हणजे त्यांचे जे शिक्षण होते त्या शिक्षणामधल्या काही नवनवीन गोष्टी आपण आत्मसात करत गेलो किंवा त्यांचे नवनवीन विचार सुद्धा आपण आत्मसात करत गेलो व त्याचा प्रचार व प्रसार आपल्या देशामध्ये होऊ लागला। तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली। तसेच जे पाश्चिमात्य शिक्षण होते त्यांची ओळख, तसेच त्यांची जी संस्कृती होती यांची ओळख सुद्धा काय झाली, तर भारतीयांना झाली। यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल होत गेले। त्यामुळे काय झाले, जे भारतीयांचे जे सामाजिक क्षेत्र होते, जे धार्मिक क्षेत्र होते, जे आर्थिक क्षेत्र होते, याच्यामध्ये काय हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन बदल होत गेले किंवा आपला भारतीय समाज त्यांच्यातील नवीन संस्कृती, नवीन चालीरीती वगैरे या आत्मसात करत गेल्या व त्यातून आपल्या समाजाची सुद्धा
मोठ्या प्रमाणावर काय होत गेली तर प्रगती होत गेली. म्हणून भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, जो भारतीय समाज कसा होता, हा मागासलेला होता, म्हणजे गोरगरीब होता व त्यांच्यामध्ये एक प्रकारचे काय होते, मागासलेपण होते, दारिद्र्य होते. तर मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा आणि त्यांचा जो अंधश्रद्धांवर त्यांचा मोठा पगडा होता, म्हणजे भारतीय समाज हा जास्तीत जास्त हा काय होता तर हा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत होता. म्हणजे अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता आणि ज्या त्यांच्या रूढी परंपरा ज्या होत्या त्या त्यांना अतिशय प्रिय होत्या. आणि त्यांच्यामध्ये एक जातीभेद पण होता आणि उच्च नीचतेच्या एक भ्रामक कल्पना होत्या. म्हणजे उच्च नीच, म्हणजे जसे उच्च नीच असे जो भेदभाव केला जातो, तर त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारच्या भ्रामक कल्पना सुद्धा होत्या. तर चौकस व चिकस्त वृत्तीचा अभाव त्यांच्यामध्ये होता. जी चौकस वृत्ती असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा डिसिजन घेण्याची जी चौकस किंवा चिकित्सक वृत्ती असते, म्हणजे जी विचार करण्याची पद्धती असते, त्याचा काय होता, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अभाव दिसून येत होता. म्हणजे ते असे म्हणजे कोणताही निर्णय घेण्यासाठी ते असा एखादा निर्णय ते असा ठामपणे घेऊ शकत नव्हते. त्याच्यासाठी ते असे दुसऱ्यांवर डिपेंड राहतील, असं पण आपण सुद्धा इथे म्हणू शकतो. तर देश हा प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील जे दोष होते व अनिष्ट प्रवृत्तीचे जे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची काय भासू लागली तर आवश्यकता होती. म्हणून भारतीय समाजातील जे विविध प्रश्न दूर करण्यासाठी, जे भारतीय समाजातील जे विविध प्रश्न होते, जसं अंधश्रद्धा होत्या, उच्च नीचतेचा भेदभाव होता, किंवा त्यांचा ज्या अंधश्रद्धेबद्दल त्यांच्या भ्रामक कल्पना होत्या, या सगळ्यांचे निर्मूलन करून जो नवसमाज निर्माण करायचा होता, समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. नंतर मग काय झालं, त्या जे समाजातील जे काही समाजसुधारक होते किंवा विचारवंत होते, म्हणजे जे आपल्या समाजाबद्दल, आपला समाज हा कसा प्रगतीपथावर जाईल किंवा आपल्या समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती परंपरा आहेत त्या कशा आपण म्हणजे नष्ट करू शकू किंवा त्याच्यातून आपल्या समाजाला कसं आपण वरती आणू शकू, याच्यासाठी ते जनजागृती करायची. तर ते आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करत असत. म्हणजे ते आपल्या लिखाणातून किंवा एखाद्या लेखातून किंवा वर्तमानपत्रातून किंवा एखाद्या लेखातून वगैरे ते त्याबद्दल जनजागृती करत असत. म्हणजे आपला समाज ते वाचेल आणि त्यातून त्यांना नवनवीन कल्पना ते विचारात घेतील व त्यातून ते आपल्या राहणीमानात असो किंवा आपल्या विचारांमध्ये असो किंवा त्यांच्यामध्ये जी अंधश्रद्धा निर्माण झालेली असो त्याच्यामध्ये असो, ते एक प्रकारचा बदल निर्माण करतील. म्हणून ते विचारवंत आणि समाज सुधारक हे लेखणीद्वारे त्याची काय करत असत तर जागृती करत असत. म्हणून तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला, म्हणजे तत्कालीन जो भारत होता त्याच्यामध्ये ही जी काही वैचारिक जी जागृती सुरू झाली होती, त्याला काय म्हणतात तर भारतीय प्रबोधन असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण इथे बघतो की जे आपण काय बघत आहे, धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. तर धर्म सुधारणा करण्यासाठी जे काही समाज सुधारक असतात किंवा जे धर्माच्या, म्हणजे जे आपला धर्म जपण्यासाठी जे प्रयत्न करत असतात किंवा त्यांना असं वाटत असते की हा धर्म पिढ्यानपिढ्या लोकांना माहीत असला पाहिजे, आपल्या समाजाला माहीत असला पाहिजे, त्याच्यासाठी जे कार्य करतात त्यांना आपण काय म्हणतो तर धर्मसुधारक म्हणतो किंवा समाज सुधारक म्हणतो. तर यांचे पर्व कसे होते तर आपण हे याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले व त्यासाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे समाज निर्माण केले ते आता आपण इथे बघू. तर आता आपण पाहणार आहे ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाज, तर हा ब्राह्मो समाज काय होता तर ब्राह्मो समाजाची निर्मिती कोणी केली होती, राजाराम मोहन रॉय हे जे धर्मसुधारक किंवा समाज सुधारक होते, यांनी काय केली होती तर यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. म्हणजे त्यांनी बंगाल प्रांतामध्ये इसवी सन 1828 मध्ये
इसवी सन 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची निर्मिती केली. कोणी केली होती? राजाराम मोहन रॉय. तर या ब्राह्मण समाजाद्वारे त्यांनी लोकांमध्ये कोणत्या प्रकारचा संदेश पोहोचवला ते आपण आता बघू. तर यांनी ही निर्मिती कुठे केली होती ब्राह्मण समाजाची? तर बंगाल प्रांतामध्ये त्यांनी ही निर्मिती बंगाल प्रांतात ब्राह्मण समाजाची त्यांनी स्थापना केली आणि त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला. व त्यांनी काय केलं, ज्या वेगवेगळ्या भाषा होत्या, जे वेगवेगळे धर्म होते त्यांचा अभ्यास केला. म्हणजे ती भाषा कशी आहे किंवा त्या धर्मामध्ये कुठल्या चालीरीती आहेत किंवा त्यांच्या रूढी काय किंवा तो धर्म सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. तर या सर्व गोष्टींचा त्यांनी काय केला, त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला आणि यातूनच त्यांनी अद्वैतवादी विचारसरणी विकसित केली. आणि हा सगळा काही त्यांचा अभ्यास करून झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी अद्वैतवादी विचारसरणी प्रचलित केली. तर एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न करणे, कर्मकांडास विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही काय होती, तर ब्राह्मण समाजाची तत्वे होती. तर या समाजाची त्यांनी काही तत्वे सांगितलेली आहे. तर काय? एकेश्वरवाद, कर्मकांडास विरोध करणे आणि प्रार्थनेचा मार्ग स्वीकारणे. म्हणजे आपला एखादा समजा देव असेल किंवा आपण कोणाला आपलं देवस्थान किंवा आपण असं एक ज्यांचं आपण विस्मरण करत असू, तर त्या देवाची तुम्ही उपासना करा किंवा प्रार्थना करा, याच्यावरच त्यांचं काय होता, तर भर होता. आणि ही काय होती, तर ब्राह्मण समाजाची ही तत्वे होती. तर राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांचा त्यांनी काय केला होता, तर विरोध केला होता. त्या काळामध्ये काय होतं, सती प्रथा रूढ होती, बालविवाह रूढ होता आणि पडदा पद्धती होती. म्हणजे स्त्रियांसाठी एक अशी पडदा पद्धती होती. तर त्यांचा सुद्धा त्यांनी काय केला होता, तर विरोध केला होता. म्हणजे या काही चालीरीती, या काही अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा ज्या आपल्या समाजामध्ये पसरलेल्या होत्या, तर त्यांचा त्यांनी विरोध केला. म्हणजे त्याच्याद्वारे स्त्रियांवर अन्याय होऊ नये किंवा स्त्रियांना त्याच्यामध्ये जकडून न राहता त्यांना त्याच्यातून बाहेर काढून त्यांना किंवा त्यांना समस्येला सामोरे जायची म्हणजे जाण्यापासून त्यांनी वाचवण्याचा एक प्रयत्न केलेला आपल्याला इथे दिसून येतो. तर विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण यांचे त्यांनी काय केले, तर समर्थन केले. त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीचा जर पती वारला असेल तर तिला परत विवाह करण्याचा अधिकार नव्हता. परंतु राजाराम मोहन रॉय यांनी जेव्हा ब्राह्मण समाजाची निर्मिती केली, तर त्यातूनच त्यांनी काय केलं, तर विधवा विवाहासाठी त्यांनी समर्थन दिले. आणि ज्या स्त्रिया ज्या अशिक्षित होत्या, म्हणजे त्यांचं फक्त चूल आणि मूल एवढंच क्षेत्र मर्यादित होतं, तर त्याच्यातून बाहेर निघून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे किंवा आपले विचार किंवा आपल्या दुसऱ्यांसमोर विचार मांडण्याची किंवा आपल्या मनातील गोष्टी प्रगट करण्याची अशी एखादी संधी मिळाली पाहिजे. म्हणून राजाराम मोहन रॉय यांनी काय केले होते, तर स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी काय केले होते, तर समर्थन केले होते. यासाठी त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदिनी या वृत्तपत्राद्वारे सुद्धा त्यांनी काय केली, तर जागृती केली. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथे असे दिसून येत आहे की राजाराम मोहन रॉय यांनी पहा किती मोठे कार्य केलेले आहे. तर काय केलेले त्यांनी, तर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर भर दिलेला आहे आणि स्त्रिया या वेगवेगळ्या प्रकारच्या अनिष्ट चालीरीतीमध्ये जखडलेल्या होत्या. तर त्यांना या चालीरीतीमधून कसे बाहेर काढायचे आणि त्यांना शिक्षण कसे मिळेल, तर या सर्व गोष्टीवर यांनी या समाजाद्वारे भर दिलेला आहे. तर याच्यानंतर आपण बघूया प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजची निर्मिती दादोबा पांडुरंग तडखरकर जे होते यांनी काय केलं होतं, इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. जे दादोबा पांडुरंग तडखरकर होते यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे काय केली होती, तर परमहंस सभेची स्थापना केली होती. आणि पुढे काय झालं, परमहंस सभा ही काय झाली, तर विसर्जित झाल्यानंतर त्यांच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. म्हणजे
दांडोबा पांडुरंग तळखरकर यांनी जी मुंबई येथे जी परमहंस सभा स्थापित केली होती आणि काही कालांतरानंतर ती परमहंस सभा विसर्जित झाली. मग त्यातल्याच काही समर्थकांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर दादोबाचे जे बंधू होते, जे भाऊ होते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष झाले. तर या संस्थेत काय झालं, मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली. तर मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर ते होते म्हणून त्यांची प्रतिष्ठा तिथे वाढली. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे जे काही कार्य होते ते त्यांनी पुढे तसेच चालवले. आणि मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. तसेच या समाजाची तत्वे होती मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध, ही प्रार्थना समाजाची तत्वे आपल्याला दिसून येतात. तर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय सुरू केली होती आणि स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या आणि कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. म्हणजे जे काही कामगार होते दिवसभर कामावर जात होते, त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नव्हते, म्हणून त्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा किंवा त्यांनी शिक्षण सुशिक्षित व्हावे, आणखी सुशिक्षित व्हावे, यासाठी त्यांनी काय केल्या होत्या, तर त्यांनी रात्रशाळा या तयार केल्या होत्या. आणि दलितांसाठी सुद्धा त्यांनी संस्था सुरू केल्या होत्या. तर प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तर प्रार्थना समाजाचे सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं, तर यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सुरू केले आणि त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी यातून काय केले, तर प्रयत्न केले. तर आता आपण बघूया सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज काय आहे, तर सत्यशोधक समाज हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कोणी केली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर सत्यशोधक समाजामध्ये समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी, म्हणजे जे काही समता आहे त्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी, म्हणजे त्यांना काय करायचे होते, तर सर्व समाज हा समतेच्या तत्वावर त्यांना स्थापित करायचा होता, निर्माण करायचा होता. म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाने काय केले, तर कार्य केले आणि त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. म्हणजे जी समाजामध्ये जी अस्पृश्यतेची भावना जी निर्माण झालेली होती त्यांनी त्याला काय केलं, तर विरोध केला. आणि त्याचबरोबर बहुजन समाजाचा शिक्षणाचा आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, तर बहुजन जो समाज होता त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी काय केला, तर पुरस्कार केला आणि स्त्री शिक्षणाचा देखील त्यांनी पुरस्कार केला. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. म्हणजे समाज प्रबोधन करण्याचा त्यांचा एक मार्ग बघा कोणता होता, तर पुस्तकाच्या माध्यमातून. जे काही लोक म्हणजे पुस्तकांचे वाचन करत असत ते वाचन केल्यानंतर ते विचार आपल्यात आत्मसात करतात किंवा त्या विचारांची ते देवाणघेवाण पण करत असतात. त्यामधून काय होणार, तर समाज प्रबोधन होणार. म्हणून त्यांनी या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा मार्ग स्वीकारला होता. आणि स्त्री पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडक टीका केली होती. आणि जे स्त्री पुरुष आहेत किंवा माणसांमध्ये भेदभाव करण्याची जी चालीरीती जी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली होती त्यांनी त्याचा काय केला, तर कडक टीका केली. म्हणजे या चालीरीतींवर त्यांनी काय केले, तर
कडक टीका केली, कारण की सर्व समाज हा काय झाला पाहिजे तर समतेच्या दृष्टिकोनातून एकत्र राहायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे किंवा अस्पृश्यतेची भावना सुद्धा नसली पाहिजे आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सुद्धा भेदभाव नसला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींवर त्यांनी या माध्यमातून या चालीरीतींवर त्यांनी कडक टीका केलेली होती. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज ब्राह्मो समाज बघितला, प्रार्थना समाज सुद्धा बघितला आणि सत्यशोधक समाज बघितला. तर यावरील आपला गृहपाठ असा आहे की ब्राह्मो समाजाची थोडक्यात माहिती लिहा. हा तुमचा गृहपाठ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.